खूप गुंतागुंत झाली आहे या केसमध्ये। तेजा आणि अजित यांना निर्दोष सिद्ध करणे आणि प्रेरणाच्या हातून गुन्हा का घडला हे प्रूव्ह करणे ही तारेवरची कसरत आहे। वल्लरीसाठी खूप मोठं चॅलेंज आहे। कस लागणार आहे तिचा? कशी लढणार आहे वल्लरी ही केस? मलाच टेन्शन आलंय। ही पत्रिका आणि हे व्हॉइस रेकॉर्डिंग, हे जे व्हॉइस मेसेज अण्णा केदारने मला पाठवलंय, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाचे पुरावे आहेत। मी तुम्हाला हे व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवते। तुम्ही एका पेनड्राईव्ह मध्ये ह्याचं नाव काय हे सगळं सांभाळून ठेवलंस? हे फेकून दे। हो श्वेताताई, काय बोलताय तुम्ही? हे खूप मोठा पुरावा आहे हा। पुरावा? हो श्वेताताई, हा खूप मोठा पुरावा आहे। अण्णा केदार एका लग्न झालेल्या बाईला लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत होता, याचा पुरावा आहे ही पत्रिका। आणि एवढंच नाही, या व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये अण्णा केदार आणि प्रेरणाताई दोघांचेही आवाज आहेत। आणि ह्याच्यामध्ये प्रूव्ह होतंय की अण्णा केदार प्रेरणाताईंना मारहाण करत होता, त्यांचा छळ मांडत होता। आपण ह्या व्हॉइस रेकॉर्डिंगची जर का ऑथेंटिसिटी प्रूव्ह केली ना, तर हे मॉर्फ केलेलं नाहीये हे सिद्ध होईल। आणि आपल्याला या केसमध्ये खरंच खूप मोठी मदत होईल, कळतंय का? पण ह्या सगळ्यांनी नेमकं काय सिद्ध होणार? यातून हे सिद्ध होईल की प्रेरणाताईंकडून अण्णा केदारचा जरी खून झाला असला तरी ते सेल्फ डिफेन्स मध्ये घडलंय। आणि असं जर का झालं ना, तर कदाचित प्रेरणाताईंना शिक्षा होणार नाही, आणि जरी झाली तरी ती कमी होईल। कोर्ट त्यांच्यावर अन्याय नाही करणार, एवढं मात्र नक्की। थँक गॉड। म्हणजे आपल्याकडे त्यांना वाचवायचे अजूनही होप्स आहेत ना? हे असं झालं तर बरं होईल। हो, फक्त एक प्रॉब्लेम आहे। तेजाताई आणि अजित भाऊजींनी या सगळ्यामध्ये उडी घ्यायला नको होती। आता आपल्याला तेजाताई आणि अजित भाऊजी हे निर्दोष आहेत हे सिद्ध करावं लागेल, आणि शिवाय प्रेरणाताईंनी हे सगळं सेल्फ डिफेन्स मध्ये केलंय हे सुद्धा सिद्ध करावं लागणार आहे। इन शॉर्ट, हे सगळंच खूप कठीण होऊन बसलंय। वल्लू, तसं असेल तर माझ्याकडे काहीतरी आहेत ज्याने नक्कीच तुला मदत होईल। म्हणजे? मी आलोच। नानावटी सर, हॅलो सर, मी आता तुम्हालाच फोन करणार होते। वल्लरी, गेस व्हॉट? त्या तिघांना इकडे म्हणजे ठाणे पोलीस स्टेशनमध्ये शिफ्ट केलंय। काय? आता तुला इन्व्हेस्टिगेशनसाठी सारखं सारखं नाशिकला जायची गरज नाही। सर, हे खरंच खूप छान झालं। थँक्यू सो मच सर। आता काम थोडं सोपं होईल। सोपं? अगं वल्लरी, आता तुला 3 आघाड्यांवर लक्ष द्यावं लागणार आहे। तुझ्या आयुष्यात आलेल्या केसेस मधली ही सगळ्यात कठीण केस आहे। बट टेक दिस ॲज अन ऑपॉर्च्युनिटी अँड प्रूव्ह युअरसेल्फ दॅट यू आर द बेस्ट। मला पण तुझा गुरु म्हणून हे बघायला आवडेल की हा तिढा तू कसं सोडवतेस। सर, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? वल्लरी, खूप रेअर स्टुडंट्स माझे असे आहेत ज्यांचा मला अभिमान वाटतो, अँड यू आर वन ऑफ देम। मी गुरु म्हणून आहेच तुझ्यासोबत, पण गरज पडली तर एक सहकारी म्हणून पण बरोबर उभा असेल। थँक्यू सर। वल्लरी, वन लास्ट वर्ड ऑफ कॉशन, या सगळ्या केसमध्ये एक पण एव्हिडन्स मिस होऊ देऊ नकोस। प्रेरणाचा फोन हा सगळ्यात मोठा एव्हिडन्स आहे। शिवाय त्या अण्णा केदारला कोणी कोणी मदत केली हे तुला शोधून काढावं लागेल, कारण त्या सगळ्यांची साक्ष महत्वाची आहे। एकूण एक विटनेस महत्वाचा आहे। नाही सर, बरोबर आहे तुमचं।
माझ्या डोक्यातनं निघून गेलं होतं प्रेरणाताईंचा फोन. सगळ्यात आधी तो कुठे सापडतोय का हे बघते मी. ग्रेट. आणि वल्लरी, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. वल्लू, हे बघ, अजितने जेव्हा रघुचा पाठलाग केला तेव्हा त्याला रघुचा मोबाईल तर सापडलाच, पण हा प्रेरणाताईंचा मोबाईल सुद्धा रघुकडेच होता. नाशिकला जी गडबड सुरू होती, मारामारी सुरू होती, त्या गडबडीत हे दोन्ही फोन अजितने माझ्याजवळ दिले होते. अरे केवढा मोठा पुरावा आहे हा. बरं झालं नानावटी सर सुद्धा आता हेच म्हणाले ना. ओय, काय केलं तुम्ही? काय झालं? काही समजतं की नाही तुम्हाला? अगं एवढा मोठा पुरावा आणलाय त्याने, तू का चिडलीस? सॉरी, तुला सांगायचं राहिलं. काय केलं तुम्ही? हे बघा, सॉरी, मी सुद्धा सॉरी म्हणते. ते टेन्शनमध्ये चिडचिड झाली माझी. ॲक्च्युली कसं आहे, पण काय आहे ना, क्राईम सीनवरच्या कुठल्याही एव्हिडन्सला असा हात नसतो लावायचा, नाहीतर आपले फिंगरप्रिंट्स उमटतात त्याच्यावर. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता आपली केस बघा ना. अजित भाऊजी आणि तेजाताईंनी प्रेरणाताईंच्या हातातली गन घेतली आणि त्याच्यावर त्यांचे फिंगरप्रिंट्स आणले. ह्याच्याने 3 सस्पेक्ट तयार झाले आणि यामुळे केस मिसलीड झाली आहे. असं होऊ नये म्हणून आपण क्राईम सीनवरच्या कुठल्याही एव्हिडन्सला हात नाही लावायचा. यामुळे केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी खूप हेल्प होते आणि केस सोपी होते. वल्लू, तू जे काही सांगते त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला, पण सगळ्या गोष्टी इतक्या पटापट घडत होत्या ना की त्या सिच्युएशनमध्ये काय करावं नाही कळलं मला. नाही, इवन आय एम सॉरी. ॲक्च्युली टेन्शनमुळे माझी चिडचिड होतीये खूप. खरंच सॉरी. मी मारलंय अटक केदारला. आतापर्यंत प्रेरणाने खूप सहन केलंय. आता सगळं मला हँडल करू दे. मी मारले अण्णा केदारला. मला हवं तर फाशी द्या, पण माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मैत्रिणीला सोडा प्लीज. त्यांनी काही नाही केलेलं, मी केलं. नवऱ्याला सोडा प्लीज. मी मारला अण्णा केदारला. माझ्या मैत्रिणींनी, माझ्या नवऱ्याने काही नाही केलं. मी मारलाय, मला शिक्षा होऊ दे. शांत हो प्लीज. ही माझी मैत्रीण नाही, हिने काही नाही केलं. मी मारलंय ते अण्णा केदारला. मला फाशी होऊ दे, मला शिक्षा होऊ दे. शांत काय करते? शांत हो प्लीज. अगं प्रेरणा, शांत हो प्लीज. शांत हो. काय चाललंय तुझं? हा, प्लीज प्लीज काम डाऊन. तू बघ ना सर कुठे होता, पण प्लीज नको आरडाओरडा करूस प्लीज. तेजा, तुला कळतंय का तू काय करतेस ते? अगं नको पडूस या सगळ्यात. हे बघ, मी मारलंय ना अण्णा केदारला, मग मला जी काही शिक्षा व्हायची ती होऊ दे. तू या सगळ्यात पडू नकोस. ऐक माझं. तुझंही शांत बस. नको तुला खरंच. काय चाललंय रे तुमचं? नाही नाही काय नाही माझ्याकडे बघ.
हे बघ, मी मारलंय ना अण्णा केदारला, मग मला शिक्षा होऊ दे ना. तू या सगळ्यात पडू नकोस. तुला कळतंय का तू काय वागतेस ते? एक ना, जर अण्णा केदारला मी मारलंय तर मी उगाच तुझं नाव का घेईन प्रेरणा? हा, मी मारलंय त्याला. माझ्यासाठी तू वाटेल ते बोलू नकोस. माझं आई तेजा, मला जे काय व्हायचंय ते होऊ दे, पण तू आणि आजी त्यातून सुखरूप सुटला पाहिजे. काय मेलोड्रामा चाललाय रे तुमचा? स्वतः झोपत नाही, दुसऱ्यांनाही झोपून देत नाही. परत आवाज केला ना आत येऊन झोडून काढीन दोघींना. नाही चला जावा तिकडे. सॉरी. काय चाललंय तुझं? हा प्रेरणा, प्लीज शांत हो ना ग. काय करतेस? प्लीज. तेजा, तुला खरंच कळतंय तू काय करतेस ते? का पडलीस ग या सगळ्यात? का पडले म्हणजे? कारण मी तुझी मैत्रीण आहे. मला माहिती आहे. मैत्री, तिच्या मैत्री म्हणजे मैत्रिणीसाठी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेणं असं नाही होत ना. अगं, जो गुन्हा तू केलाच नाहीयेस त्याची शिक्षा का भोगायची आहे तुला? हे बघ, मला नाही माहिती मी बरोबर करते की नाही. खरंच नाही माहिती हे सगळं योग्य आहे अयोग्य आहे. मला फक्त एवढं माहिती आहे, तू आतापर्यंत खूप त्रास सहन केलास. इतकी वर्ष आपण एकत्र राहतोय, मी बघितलंय ना तुला. तू खूप मेहनत केलीस, इतके पैसे जमवलेस कशासाठी? आणि तुझ्या लग्नासाठी, तुझ्या संसारासाठी पैसे जमवलेले होतेस. किती किती कष्ट सोसलेस. आम्ही सगळ्या मैत्रिणी स्वतःच्या लग्नाच्या आधी तुझ्या लग्नाची स्वप्न बघितली आहेत प्रेरणा. आणि आता ते खरंच घडलंय. कळतंय का? तुझं फायनली अजित सारख्या खूप चांगल्या माणसासोबत संसार सुरू झाला होता. तेव्हाच तो अण्णा केदार आला, त्याने गडबड केली. ते सावरण्यासाठी काहीही करावं लागलं ना तरी मी करेन. मला नाही माहिती. बेटा बाई, माझं प्रेम, माझा संसार, पण मग तुझं काय आहे ग? हे जे काही वागली आहेस तू आत्ता, ते वागताना एकदाही हर्षित दादांचा विचार मनात आला नाही तुझ्या? तेजा, असं वागून कसं चालेल ग?